नमस्कार. देवेंद्र फडणवीसांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि त्यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगात आल्यात. हो, मी स्वीकारावं लागलं हा शब्द वापरतोय. तो यासाठी की उपमुख्यमंत्री होणं ही देवेंद्र फडणवीसांची अजिबात इच्छा नव्हती. प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ होईल, ते त्यांनी स्पष्ट करून सांगितलं होतं. पुढे अमित शहा, जे.पी. नड्डा, अ, नरेंद्र मोदीजी या सगळ्यांनी त्यांना विनंती केली आणि नंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. त्यामुळे ते स्वीकारावं लागलं इथपर्यंत आपण निष्कर्षापर्यंत येतो आहोत. देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्रीपद हा चर्चेचा विषय झालं. म्हणजे अगदी अ, एकनाथ खडसेंनी संधी साधून आपल्या ज्युनियर मंत्र्याच्या हाताखाली आता फडणवीस काम करतील, असा टोमणा लगावला. त्यानंतर असाच टोमणा शरद पवारने देखील लगावला. आम्ही तर म्हटलं होतं तेव्हा हे झालंच नसतं महाविकास आघाडीचं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे पद स्वीकारून काय नेमकं साध्य केलंय आणि याचे अर्थ काय आहेत ते आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. एक 3-4 मुद्द्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अपेक्षा आहे जे मला वाटतंय ते तुम्हाला आवडेल, पटेल, कदाचित पटणारही नाही. पण याबाबतचे जे काही अर्थ मला वाटतात ते आपल्या समोर मी मांडतोय. मुद्दा क्रमांक 1, देवेंद्र फडणवीसांनी अ, मुख्यमंत्रीपद सोडलं हा निर्णय कोणाचा होता? म्हणजे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं असा निर्णय कोण घेतला होता? तर तो भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळूनच घेतलेला होता. त्यामुळं मुख्यमंत्रीपद फडणवीसांना नाही आणि त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न असा अर्थ मुळात काढता येतच नाही. मुद्दा क्रमांक 2, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय का घेण्यात आला असावा फडणवीसांच्या ऐवजी? तर त्याबाबत आपण बोललोय की एकतर सत्ता प्राप्तीसाठी सत्ता लोलुपता भाजपकडे नाही आहे, ती फडणवीसांच्याकडे नाही आहे. हे दाखवण्यासाठी आणि आम्ही शिवसेनेलाही हेच पद देतोय, असं सांगण्यासाठीच हे सगळं भाजपच्या वतीनं करण्यात आलं. आता माझा एक प्रश्न असा आहे, की तुम्ही मंत्रिपद स्वीकारा, असं भारतीय जनता पक्षातल्या काय, कोणत्याही पक्षातल्या केंद्रीय नेतृत्वानं ट्विट करून, फोन करून, मागं लागून सांगितल्याचं उदाहरण तुम्हाला इतिहासामध्ये सापडतं का? असं मला तरी एकही उदाहरण सापडत नाही. मग देवेंद्र फडणवीसांना पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष, गृहमंत्री, त्यासोबत पंतप्रधान या तिघांनीही हे पद स्वीकारण्यासाठीचं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठीची विनंती केली, आग्रह केला, सूचना केली आणि आदेशही केला. अर्थात त्याच आदेशाचं पालन देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना साईड ट्रॅकवर टाकायचं असेल तर पक्षाचे अध्यक्ष जाहीरपणे ट्विट करणार नाहीत. अमित शहा जाहीरपणे ट्विट करणार नाहीत. ते जाहीरपणे ट्विट करून, फोन करून विनंती केली आहे, याचा अर्थ या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस त्यांना हवे होते, असाच होतो. फडणवीसांचं हे महत्व अधोरेखित होतं. जसं मुख्यमंत्रीपद नाही हे अधोरेखित होतं ना, तसं उपमुख्यमंत्रीपद घ्यायला त्यांना सगळ्यांनी मिळून आग्रह केला होता, हे देखील अधोरेखित झालं पाहिजे आणि इथेच फडणवीसांचं पक्षातलं महत्व कायम आहे हेच सिद्ध होतं. पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला पक्षाने का लावलं असावं? तुम्हाला आठवतंय? सातत्यानं एक विषय लावून धरला जातो आणि तो म्हणजे शरद पवारांना सरकारमधले अधिकारी, प्रशासनातले अधिकारी का भेटतात? राज्याचे मुख्य सचिव का भेटतात? पोलीस आयुक्त का भेटतात? सहआयुक्त का भेटतात? का ब्रीफिंग करतात शरद पवारांना? शरद पवार एक राज्यसभा सदस्य आहेत, एक साधे राज्यसभा सदस्य आहेत आणि त्यांना घटनात्मक कोणतंही पद नसताना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी, सरकारच्या अधिकाऱ्यांनी जाऊन ब्रीफिंग करणं हे कितपत योग्य होतं, असा प्रश्न विचारला जातो. अर्थात शरद पवार सुपर सीएम होते, हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. तसं या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाहेर राहिले असते तर तेही सुपर सीएम ठरण्याची शक्यता होती. ज्या मुद्द्यांवरती भाजप आक्षेप घेत आलेला आहे, त्या मुद्द्यांवरती भाजपवर देखील आक्षेप व्यक्त होऊ शकला असता की हे अधिकारी देवेंद्र फडणवीसांना ब्रीफ का करतायत? सरकारला मदत करायची म्हणून, सरकारच्या कामकाजात लक्ष घालायचं म्हणून, या प्रत्येक वेळेला तसं घडलं असतं.
ते घडू नये यासाठी देवेंद्र फडणवीसांच्याकडं एक पद असणं आवश्यक होतं आणि ते पद उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वही कायम राहील. त्यासोबत त्यांना सरकारच्या कामकाजामध्ये दैनंदिन हस्तक्षेप देखील करता येऊ शकेल. हे त्यामागचं मोठं गणित आहे. आता पुढचा मुद्दा येतो, की हे सगळं घडलं याचे अर्थ काय? हा काय संदेश आहे नेमका? कुणाला द्यायचा होता? हा फडणवीसांना संदेश आहे, त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न आहे? हा भाजपला संदेश आहे, त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न आहे, की आणखी काय आहे? तर यातलं सोपं उत्तर आहे. चंद्रकांत पाटील जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते नेहमी एक वाक्य पत्रकारांच्या समोर बोलत असतात. आम्ही म्हणजे कोरे पाकिटं आहोत, कोरे लिफाफे आहोत. जो पत्ता टाकला जातो त्या पत्त्यावर जाऊन आम्ही पडत असतो. म्हणजे पक्ष जे काम सांगेल ते काम या नेत्यांना करावं लागतं. ही भाजपची शिस्त आहे. भाजपची शिस्त म्हणण्यापेक्षा भाजपची जी मातृसंस्था आहे त्या संस्थेची ही शिस्त आहे की तुम्हाला ते काम करावंच लागतं. तेच काम तुम्ही करत असता. संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष यांनी ठरवलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील. ज्या क्षणी हे ठरवलं त्या क्षणी हे फायनल झालं. त्यामुळं त्यात आर्ग्युमेंट न करता त्या सत्यांना स्वीकारून आपापलं काम, आपापली जबाबदारी पार पाडायची असते. संघ ही किंवा संघ विचार, संघ ही संस्था आपल्या वरिष्ठांच्या सूचनेचं पालन करत असते. त्या शिस्तीमध्ये काम करत असते आणि मला वाटतं संघात ही शिस्तच खूप महत्वाची आहे. तुम्ही कोणीही असा, तुम्हाला संघटनेचे आदेश पाळावे लागतात. मग तुम्ही देवेंद्र फडणवीस असलात तरी, तुम्ही चंद्रकांत पाटील असलात तरी, इवन तुम्ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी असलात तरीही संघ ही एक अशी शिस्तीची व्यवस्था आहे जी आदेशान्वये चालत असते. भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातील सरकार भाजपनं लीड करायचं नाही हे जेव्हा धोरणात्मक ठरतं तेव्हा फडणवीसांना, त्यात फडणवीसही सहभागी असतीलच, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं संघाचा आदेश हा सर्वतोपरी असतो, परिवाराचा आदेश हा सर्वतोपरी असतो. हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात सिद्ध करून दिलेलं आहे. अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या जे काही वर्तन राहिलंय ते संघ संस्काराचं, भाजप संघ शिस्तीचं अशा स्वरूपाचं आत्तापर्यंतचं वर्तन राहिलेलं आहे. त्यामुळे यात कोणी कुणाचे पंख कापण्याचा, कुणाचे पंख काय करण्याचा असा जो समज तयार होत असतो ना, की लोक आपापले वाद देखील सांगत असतात. मध्यंतरी पंकजा मुंडेंच्या विषयामध्ये असंच वादळ निर्माण झालं होतं की त्यांना कुठेच संधी कशी नाही, त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न करायला हवा. असं नसतं. पीच प्रमाणे खेळाडू ठरतो. म्हणजे समजा एखादी मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असेल आणि वानखेडे स्टेडियमवर छानपैकी गोलंदाज म्हणून जलद गोलंदाज काम करू शकत असतील तर जास्त संख्या जलद गोलंदाजाची असते. समजा एडन गार्डनची खेळपट्टी आहे, तिथे स्पिनर्स जास्त चालतात तर ते स्पिनर्सना खेळवलं जातं. खेळपट्टी बघून खेळाडू ठरवायचे असतात. भाजप हेच करतं. पंकजा मुंडे यांच्या विषयातही त्या संधीची अपेक्षा पंकजा मुंडेंनी केलेली नव्हती, त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं फडणवीसांना नव्हतं वाटत, फडणवीसांच्या समर्थकांना वाटत होतं. उलट पक्षी फडणवीसांनीच स्वतः शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची भूमिका घेतलेली आहे. पण संघाची भूमिका ही होती, परिवाराची भूमिका ही होती, पक्षाची भूमिका ही होती की इथे मुख्यमंत्री बाहेरून आलेल्या व्यक्तीचाच असला पाहिजे आणि त्याच ह्याच्यावरती काम चाललेलं आहे. पीच बघून खेळाडू ठरवला जातो. उद्या कदाचित पीच बदलेल, खेळाडू बदलले जातील आणि त्याप्रमाणे काम केलं जाईल. आता वाद अनेकांनी अनेक केलेत. पंकजा समर्थकांनी देवेंद्र फडणवीसांवरती वार केले, पण पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला मागच्या काही दिवसापासून एकत्र हास्यकल्लोळात, हास्य विनोदात तुम्हाला दिसतील. हे चित्र काय आहे? हे चित्र तेच आहे की हा पक्ष संघ शिस्तीत, संघ संस्कारावर चालणारा आहे आणि त्यातच सगळ्यांना आपापल्या पद्धतीनं संधी मिळत असते. मला वाटतं या सगळ्या घटनाक्रमाचा एवढाच एक अर्थ सांगता येऊ शकेल. नमस्कार.